नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत राजमाने, एम.डी. पंचकर्म, आयुर्वेद कन्सल्टंट, स्वयंभू क्लिनिक, बार्शी. काही दिवसांपूर्वी 10वी आणि 12वीचा निकाल लागला. त्यानंतर काही विद्यार्थी व पालक यांचा कुठल्या प्रकारचं शिक्षण निवडायला पाहिजे यासाठी मला फोन आला होता. त्या अनुषंगानेच 1-2 विद्यार्थ्यांना फायदा न होता भरपूर जणांना कसा फायदा होईल यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत. 10वी आणि 12वी नंतर करिअर निवडताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे या संदर्भामध्ये आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10वी झाल्यानंतर विद्यार्थ्याला इतक्या प्रकारची मॅच्युरिटी आलेली नसते की जेवढी 12वी नंतर येते. त्यामुळे 10वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दोघांनी मिळून 10वी नंतर कुठल्या प्रकारचं करिअर निवडायचं आहे, त्यामध्ये आर्ट्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे किंवा सायन्स घ्यायचं आहे किंवा मग कोणत्या प्रकारचे डिप्लोमा करायचे आहेत याचा विचार करावा. आणि त्याचबरोबर 12वी झाल्यानंतर विद्यार्थ्याला स्वतःला समजलेलं असतं की आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा आपण काय करू शकतो, आपल्यामध्ये काय कॅपेबिलिटी आहेत. त्या अनुषंगाने 12वी नंतर विद्यार्थ्यांनी स्वतः आपली करिअरची फील्ड निवडायला पाहिजे. त्यामध्ये पालकांचा रोल हा कमी असायला पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं करिअर निवडताना आपण स्वतःविषयी माहिती ठेवायला पाहिजे. स्वतःला आधी प्रश्न विचारायला पाहिजे, जाणून घ्यायला पाहिजे आपला स्वभाव कसा आहे, आपण कुठल्या प्रकारचं काम करण्यासाठी सक्षम आहोत, आपली मानसिक आणि शारीरिक क्षमता काय आहे, त्याबद्दल आपली स्वतःची आवड काय आहे, या सर्व गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी स्वतःला ओळखलं पाहिजे. त्यानंतर करिअरची भविष्यामध्ये कुठल्या करिअरमध्ये काय संधी आहेत याचा पण आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं करिअर निवडताना त्या शिक्षणासाठी लागणारा कालावधी किती आहे, त्याच्याबरोबर त्याचा खर्च किती आहे, त्या शिक्षणासाठी लागणारी काही शिष्यवृत्ती वगैरे मिळू शकते का, या सर्व गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. काही वेळेला आपण अशी फील्ड निवडतो की त्या ठिकाणी आम्हाला पैशाची आवश्यकता असते आणि आपण नंतर मग शेवटी त्या पूर्ण करू शकत नाहीत, म्हणून आपल्याला दुसरा काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. आणि काही वेळेला असं असते की विद्यार्थ्यांना भरपूर मार्क्स पडलेले असतात. मार्क्स जास्त असतील तर अजून जास्त कन्फ्युजन असते की कुठली फील्ड निवडायला पाहिजे, कारण विद्यार्थी हा प्रत्येक फील्डसाठी कॅपेबल असतो. त्यामुळं यामध्ये थोडीफार चूक होण्याची शक्यता असते. आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडतात त्यांनी खचून न जाता किंवा मध्यम मार्क पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी पण आपल्याला 2-4 मार्क कमी पडले म्हणून आपण कुठली फील्ड निवडायची या बाबतीमध्ये संकोच न करता आपल्याला जी गोष्ट आवडतीये त्याच फील्डमध्ये आपण जायला पाहिजे. त्याचबरोबर स्वतःची तुलना आपण स्वतःसोबत करायला पाहिजे. माझा मित्र एखाद्या फील्डमध्ये चाललाय किंवा एखाद्या गोष्टीसाठी ऍडमिशन घेतोय म्हणून मी पण ऍडमिशन घेणार, अशा प्रकारची आपली विचारधारा नसायला पाहिजे. आपल्या घरची परिस्थिती, आई वडिलांचं मार्गदर्शन, त्याचबरोबर आपल्या गुरुजनांनी केलेलं मार्गदर्शन आणि स्वतःची आवड या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आपली फील्ड निवडायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये काम करायला आवडेल याची पण विचार केला पाहिजे. आणि शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे हे पण आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकाल मुलांचा किंवा पालकांचा कल जो आहे तो ज्या फील्डमध्ये जास्तीत जास्त पैसा मिळेल त्या फील्डमध्ये आपण जाणार, अशा प्रकारची सध्या प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. परंतु ही अतिशय चुकीची आहे. म्हणजे काही वर्षानंतर, शिक्षणानंतर काही वर्षानंतर ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा स्वतः म्हणजे त्या व्यक्तीला जाणून येते की बाबा पैसा हे सर्वस्व नाही. प्रत्येक फील्ड ही चांगली आहे. प्रत्येक फील्ड मधल्या वरच्या 20% लोकांना ही समाजामध्ये किंमत असतेच आणि यशस्वी होतातच. परंतु तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये गेल्यानंतर जर मेहनत घेतली नाही आणि फील्ड चांगली असेल तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेलच असं नाहीये. त्यामुळं कुठलीही फील्ड निवडा, पण त्यामध्ये तुम्ही झोकून देऊन काम करण्याची तयारी ठेवा. कुठल्याही फील्डमध्ये कमी प्रमाणामध्ये काम करून जास्त यश मिळेल असं कुठंच नसतंय. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला परिश्रम हे करावेच लागतात आणि परिश्रम हे आजीवन करावे लागतात. पूर्ण म्हणजे तुम्ही जेवढी जास्त मोठी फील्ड निवडाल तेवढं तुम्हाला झोकून देऊन जास्त काम करावं लागतंय, तेवढ्या तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना तशी मानसिकता ठेवायला पाहिजे, न की मी 2 वर्ष 4 वर्ष मेहनत करील आणि नंतर मग मस्त बसून मला पैसे मिळतील किंवा मी चांगलं जीवन जगेल अशी मानसिकता नसायला पाहिजे. मीही जेव्हा 10वीला होतो त्यावेळेला मला माझ्या गुरुजनांनी सांगितलं होतं की तुम्ही 10वी मध्ये चांगला अभ्यास करा, म्हणजे मग तुम्ही नंतर पुन्हा तुमचं भविष्य चांगलंच आहे, नंतर काही जास्त
अभ्यास करायची आवश्यकता नाहीये. नंतर मी 11वी-12वीला गेलो, तिथं पण ते सांगत होते गुरुजन की बाबा 11वी-12वी चांगलं गेलं म्हणजे नंतर पुढे भविष्य चांगलं आहे. नंतर माझा नंबर BMS ला लागला. BMS मध्ये पण मी चांगला अभ्यास केला आणि नंतर पुन्हा MD केलं. पण अजूनही आजही मला भविष्यात ही अभ्यास करावा लागणारच आहे, अशी मला गोष्ट म्हणजे मी माझ्या मनाशी खूणगाठ बांधलेली आहे. आणि मेडिकल फील्ड ही खूप 10, 15, 20 वर्ष अविरत अभ्यास करत राहण्याचीच प्रक्रिया आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे फील्ड निवडताना तुमच्या क्षमता काय आहेत, तुम्हाला जर मेडिकल फील्डमध्ये यायचं असेल तर तुम्ही तेवढा अभ्यास करण्याची क्षमता तुमची असायला पाहिजे, स्ट्रगल करण्याची क्षमता असायला पाहिजे. त्याचबरोबर थोडा पैसा पण याच्यामध्ये थोडा बाकीच्या फील्डपेक्षा जास्त लागू शकतो. आणि आजकाल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हा पैसा खर्च करून आपण शिक्षण घ्यायला पाहिजे का, हा पण एक प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये माझं मत असं राहील की सध्याची कंडिशन तशी पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. कुठल्या तरी संस्थेमध्ये 30-40 लाख रुपये भरून शिक्षण घेणे आणि नंतर मग तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा नोकरी वगैरे ह्या गोष्टी करणे आजकाल तेवढ्या सोप्या राहिलेल्या नाहीयेत. त्यामुळं कुठल्याही प्रकारे जास्त प्रमाणात पैसा खर्च करून कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेऊ नका, असं माझं म्हणणं असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचा उद्देश काय आहे, ही गोष्ट आपण डोळ्यासमोर ठेवूनच शिक्षण घ्यायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं ज्ञान मिळवणे, त्याचबरोबर विचार करण्याची क्षमता वाढवणे, चांगले विचार जोपासणे, व्यक्तिमत्वाचा विकास करणे, स्वावलंबी कसं बनता येईल याकरता शिक्षण आहे. त्याचबरोबर आत्मविश्वास आपला कसा वाढेल शिक्षणाने आणि योग्य आणि अयोग्यतेची निवड या पण गोष्टी या शिक्षणाने येत असतात. त्यामुळं आपण कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेतलं तर या गोष्टींना विसरायला नाही पाहिजे. काही लोक मी असे पाहिलेले आहेत की ग्रॅज्युएशनला नंबर लागला, कुठेतरी चांगल्या कॉलेजला नंबर लागला की लगेच घरून पण त्यांना भरपूर प्रमाणामध्ये पैशाचं पुरवठा केला जातो आणि नंतर मग विद्यार्थी कुठेतरी व्यसनाधीनतेकडे वळतात. तुम्ही एखाद्या चांगल्या प्रकारची डिग्री घेतली, मोठी डिग्री घेतली, परंतु तुम्ही जर व्यसनाधीन झालेला असाल तर त्या डिग्रीची समाजामध्ये किंवा स्वतःच्या परिवारामध्ये किंवा स्वतःच्या मनाला जर विचारलं तर त्या डिग्रीची किंमत शून्य होऊन जाते. त्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारची फील्ड निवडा, पण त्यामध्ये मेहनत करण्याची तयारी ठेवा. यश हे तुम्हाला नक्कीच मिळल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.